नमस्कार मित्रांनो, ससे पालनातून समृद्धीकडे या सेगमेंटमध्ये आपण यापुढे व्हिडिओ करणार आहोत. मित्रांनो, मागच्याच महिन्यामध्ये आपल्याकडे बरेचसे युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स येऊन गेले आणि त्यांनी आपल्या ससे पालन या व्यवसायाचं खूप छान प्रमोशन केलं आणि त्यामुळेच बऱ्याच जणांपर्यंत आपला व्यवसाय पोहोचलेला आहे. आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत असतात की त्यांना ससे पालन करण्यामध्ये इच्छा आहे आणि त्यांना हा व्यवसाय करावा असं वाटतं. सो येस, त्यांना सगळ्यांना आमचं मार्गदर्शन नक्कीच मिळेल आणि हा व्यवसाय कसा करायचा हे देखील आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहोत. परंतु मित्रांनो, हेच व्हिडिओज ज्यावेळेस मी पाहत होतो आणि या व्हिडिओजवरच्या काही कमेंट्स वाचत होतो, तर त्या कमेंट वाचून मला त्या कमेंटवरती भाष्य करणं गरजेचं वाटलं, म्हणूनच आजचा व्हिडिओ करत आहे. मित्रांनो, त्यातील एक कमेंट अशी होती की त्या माणसांनी काही वर्षांपूर्वी ससेपालन केलं होतं आणि त्यामध्ये त्यांना खूप तोटा झाला आणि त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. मित्रांनो, त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे, कारण की आजपासून 10 ते 20 वर्षांपूर्वी ससेपालन या व्यवसायामध्ये स्थिरता नव्हती. आणि कसं आहे मित्रांनो, त्यावेळेस ससा हा एक एंड प्रोडक्ट म्हणून विकल्या जाण्याचं जे मार्केट आहे ते स्थिर नव्हतं. मी काय म्हणतोय हे तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो. मित्रांनो, त्यावेळेस काय होतं की माणसं ही फक्त ससेपालनाचे फार्म्स ओपन करणं एवढंच काम करत होती. म्हणजे एका शेतकऱ्याकडे जे प्राणी तयार झालेले आहेत ते घेऊन दुसरीकडे फार्म्स लावणं एवढंच काम होत होतं. म्हणजे तो ससा हा एंड प्रोडक्ट म्हणून विकला जात नव्हता. जेव्हा मी एंड प्रोडक्ट म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की एखादी वस्तू किंवा एखादं प्रोडक्ट जे बनलं आहे ते एखाद्या कस्टमर पर्यंत येऊन थांबणं, तिथे ते संपणं, याला आपण एंड प्रोडक्ट म्हणतो. तसा ससा हा त्यावेळेस एंड प्रोडक्ट नव्हता, त्यामुळे तो फक्त इतरांकडे फिरत होता. परंतु मित्रांनो, आपण आता सध्या जे मार्केटिंग करत आहोत त्या मार्केटिंगमध्ये ससा हा एंड प्रोडक्ट म्हणून विकला जातो. आणि हे कोणते कोणते सेगमेंट्स आहेत ज्यामध्ये आपण ससे विकतो ते म्हणजे सगळ्यात पहिलं सेगमेंट म्हणजे पेट म्हणून. बरोबर मित्रांनो, पाळीव प्राणी म्हणून ससा हा आता खूप छान जोर धरू लागलेला आहे. कुत्रे आणि मांजरांसारखाच ससाही आता घराघरांमध्ये पाळला जातोय आणि मित्रांनो, त्यांच्याच तोडीच्या तोडीस किमतीच हा ससा विकला गेला जात आहे. मित्रांनो, सशांमध्ये काही प्रजाती आहेत, काही कलर्स आहेत ज्यामध्ये ससे हे लिटरली 5 ते 10 हजार रुपयाला हे विकले जातात. आपणही त्या दृष्टीने जर प्रयत्न केले तर आपल्यालाही तेवढ्या किमतीमध्ये ससे विकता येऊ शकतात. सो येस, ससे पालनामध्ये पेट हा एक खूप महत्वाचा सेगमेंट आहे ज्यावरती आपण काम करत आहोत. त्यानंतर जो दुसरा सेगमेंट आहे तो म्हणजे लॅबोरेटरी. येस मित्रांनो, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेस औषधं तयार केली जातात किंवा काही लसी तयार केल्या जातात त्या माणसांच्या वापरात येण्याआधी प्राण्यांवरती टेस्ट केल्या जातात आणि सफेद उंदरांनंतर सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्राणी म्हणजे पांढरा ससा. ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. या इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी मागणी असते सशांची आणि यालाही खूप छान दाम आपल्याला मिळतो प्रत्येक सशामागे. फक्त यांचे काही नॉर्म्स असतात, त्यांना विशिष्ट वयाचे, विशिष्ट वजनाचे प्राणी लागतात. सो आपण ते तयार केले तर आपल्या या इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा स्कोप आहे आणि त्या लेगमध्ये आपण भरपूर ससे विकत आहोत आणि विकणारे आहोत. आणि त्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा सेगमेंट म्हणजे मांस. मित्रांनो, कुठलाही लाईव्ह स्टॉकचा बिझनेस हा मांसाच्या विक्रीशिवाय अपूर्ण आहे, तसाच ससेपालनही आहे. मित्रांनो, सशांचं मटण हे आता खूप जोर धरू लागला आहे. भारतामध्ये अजूनही सशाच्या मटणाची मागणी किंवा कन्झम्पशन हे कमी आहे, परंतु बाहेरच्या देशांमध्ये सशांचं मटण हे मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं, कारण की त्यांचे आहेत हेल्थ बेनिफिट्स. मी आधी म्हटल्याप्रमाणे सशाचं मटण हे व्हाईट मीट कॅटेगरीमध्ये येतं आणि बाहेरच्या देशातील लोक ही हेल्थ कॉन्शियस आहेत, जी आपल्या देशातली अजूनही नाही, याची खंत वाटते. पण येस, त्यामुळेच सशाचं मटण हे एक्सपोर्ट केलं जातं आणि एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये सशाचं मटण त्याला खूप मोठी मागणी आहे. तुम्ही जर मागच्या 2 वर्षातला ट्रेंड पाहाल तर सशाच्या मटणाच्या एक्सपोर्ट मध्ये भारताने जवळपास 150% वाढ केलेली आहे. म्हणजेच जर मागच्या वर्षी आपण 1 टन सशाचं मटण विकत असलो तर यावर्षी आपण जवळपास 2.5 टन सशाचं मटण विकत आहोत. आणि मित्रांनो, या एक्सपोर्ट कंपन्यांचा जो पीओ असतो, परचेस ऑर्डर असतो, त्यातली एक पीओ ही आपल्याकडे आहे. तर त्यामुळेच मी कॉन्फिडेंटली आणि आत्मविश्वासाने सांगू शकतो, तुम्ही भरपूर ससे बनवा, तयार करा आणि ते सर्वच्या सर्व ससे हमी भावाने घेण्याची जबाबदारी माझी असेल. मित्रांनो, माझ्याच एका व्हिडिओवरती मुंबईतले एक गृहस्थ आहेत राजेंद्र इंदुलकर, यांनी एक छान कमेंट केली आहे. ती म्हणजे, याआधीही हिमूपालन, कडकनाथ किंवा औषधी कंपन्या यांनी असे बरेच प्रयोग आणले, असे बरेच व्यवसाय आणले आणि ते व्यवसाय त्यांनी प्रमोट केले, परंतु त्याची जाऊन पुढे फसगतच झाली. तसं इथे होणार नाही. या कमेंटचा मी आदर करतो, कारण की याआधी ज्यावेळेस फसगत झालेली आहे त्यावेळेस लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण होतो. मराठीमध्ये एक म्हण आहे, दुधाने पोळलेले ओठ ज्यावेळेस असतात त्यावेळेस ताकही आपण कुंकून पितो. तशीच भावना मला या कमेंट मागे दिसली.
आणि ती बरोबर पण आहे मित्रांनो. जोपर्यंत तुमचा पूर्णपणे विश्वास बसत नाही कुठल्याही गोष्टीवरती, तोपर्यंत तुम्ही सगळ्याच गोष्टीबाबत साशंक असता. तर मित्रांनो, यावरती जाऊन मला तुम्हाला हेच सांगा असं वाटतं की आम्ही ज्यावेळेस सस्यपालन करत आहोत त्यावेळेस फक्त शेतकऱ्यांचे फार्म्स ओपन करणे हेच आमचं ध्येय नाही. आम्हाला शेतकऱ्यांना एक सस्टेनेबल, एक चांगला व्यवसाय सुरू करून देणार की जेणेकरून त्यांना शेतीसोबतच या पशुपालनातून 2 पैसे चांगले कमवता येतील. मित्रांनो, ज्यावेळेस आमच्याकडे शेतकरी सस्यपालन करण्यासाठी इच्छा व्यक्त करतात त्यावेळेस आम्ही त्यांना सर्वप्रथम सांगतो की तुम्ही सस्यपालनाचं ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे याचं ज्ञान अवगत होत नाही तोपर्यंत तुम्ही हा व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळेच आमचं सगळ्यात पहिला जो कल असतो तो शेतकऱ्यांना आमच्या फार्म पर्यंत आणणं आणि त्यांना व्यवसाय दाखवणं, आम्ही हा व्यवसाय कसा करत आहोत ते समजावणं, या व्यवसायातले आमचे काय एक्सपिरियन्सेस आहेत ते शेअर करणं आणि त्यानंतर त्यांना जर तो व्यवसाय पटला, आवडला, रुचला तरच त्यांनी हा व्यवसाय सुरू करणं असा आमचा त्यांना उपदेश असतो. माझं एक प्रांजळ मत आहे की तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये सस्यपालनाचा व्यवसाय करायचा विचार करत असाल तर तुम्ही महाराष्ट्रातल्याच शेतकऱ्यांकडनं हा व्यवसाय घ्यावा. महाराष्ट्रातले जे डीलर्स आहेत त्यांच्याकडनंच हा व्यवसाय घ्यावा, जेणेकरून तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं, तुम्हाला त्यांच्यापर्यंत इझिली जाऊन त्यांना प्रश्न विचारू शकता. मित्रांनो, त्यामुळेच आम्ही ज्यावेळेस सस्यपालन हा व्यवसाय कोणा शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातो तर त्यांना आम्ही आमच्या फार्म पर्यंत बोलवतो, आम्ही जिथे राहतो तिथे बोलवतो, जेणेकरून त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहावं की हा माणूस नक्की सस्यपालन करतो आहे का, कसा करतो आहे आणि यातून काय उत्पन्न होत आहे हे त्याला डोळ्या देखत पाहता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे. आणि त्यानंतरच तुम्ही जर तुम्हाला पटलं, तुम्हाला त्या वाईब्स आल्या की येस हा व्यवसाय आपण करू शकतो, तरच आम्ही तुमच्यापर्यंत हा व्यवसाय पोहोचवतो. त्यामुळेच माझं एक प्रांजळ मत आहे, तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून हा व्यवसाय घ्यावा. माझ्याकडून असं नाही, पण माझ्यापेक्षाही जर चांगले करणारे कोणी सस्यपालक असतील, शेतकरी असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही हा व्यवसाय घेऊ शकता, त्यांच्याकडनं तुम्ही प्राणी घेऊ शकता. तुम्ही फार्म कोणाकडनंही सुरू करा. तुमचे जर तयार झालेले ससे विकण्यासाठी तुम्हाला त्रास होत असेल तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा. तुमचे जेवढे ससे असतील, जितके प्राणी असतील ते सर्व प्राणी घेण्याची जबाबदारी माझी असेल. महाराष्ट्रातल्या बाहेरही बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या सस्यपालन व्यवसाय प्रमोट करत असतात. परंतु कसं असतं की राज्याबाहेरचा ज्यावेळेस माणूस आपल्याकडे येतो त्यावेळेस तो आपल्यापर्यंत किती वेळा येईल किंवा तो आपल्याला किती प्रश्नांना बांधील राहील याची आपण गॅरंटी घेऊ शकत नाही. त्या उपर जर आपल्या राज्यातलाच आपल्या आजूबाजूचा जर माणूस असेल तर आपण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचू शकतो आणि तुम्ही त्यांना प्रश्न जाब विचारू शकता. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय मोठा व्हावा यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत. कारण की सशांसारखा कमी जागेत, कमी खर्चात, कमी प्रयत्नात होणारा पशुपालनाचा व्यवसाय दुसरा नाही. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर पशुपालनातला एक नवीन व्यवसाय, छान व्यवसाय करू इच्छित असाल तर तुम्ही सस्यपालनाकडे नक्की वळा. हा व्यवसाय मोठा व्हावा म्हणून मी आणि माझ्या सहकार्यांनी ही चळवळ उभी केलेली आहे. म्हणूनच आमच्या चॅनलचं नाव ही अभंगू मुवमेंट आहे. म्हणजे आम्हाला सशांमध्ये क्रांती करायची आहे आणि ही क्रांती तुम्ही सर्व जर एकत्र आलात आमच्या सोबत तरच होऊ शकते. त्यामुळेच तुम्ही पाहत असाल तर माझे व्हिडिओज ही मराठीत असतात. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही व्हिडिओ हिंदीतही करा, जेणेकरून तुमचा आवाका वाढेल, तुम्हाला राज्याबाहेरचे लोकही जाणतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्यावेळेस आम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस आमचं ध्येय हेच होतं की आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आणि त्यामुळेच आमचे सर्व व्हिडिओ हे मराठीत असतात आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आमचं प्राधान्य असतं. नाईलाजाने आपल्याकडे तेवढे प्राणी तयार होत नाहीत, त्यामुळे आपल्याला राज्याबाहेर जावं लागतं. परंतु एक दिवस नक्की असा येईल की आपल्या राज्यामध्येच, आपल्या महाराष्ट्रामध्येच असे शेतकरी तयार होतील की जी माझी रिक्वायरमेंट आहे सध्याची ती मी माझ्या महाराष्ट्रातूनच पूर्ण करेन अशी मी अपेक्षा बाळगतो. असे पालनाबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असल्यास तुम्ही आमच्यापर्यंत कधीही पोहोचू शकता. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मिळतील. याचं प्रशिक्षण देण्यासाठी, याचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सदैव तयार असतो. या महिन्यातही 26 जुलै 2025 या दिवशी आमची सस्यपालनाची कार्यशाळा आहे. तुम्हाला जर खरोखर हा व्यवसाय कसा करावा याची माहिती हवी असेल, तुम्हाला हा व्यवसाय जाणून घ्यायचा असेल तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचू शकता. आणि हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला ती नक्की. या व्यवसायातून ज्या काही चुकीच्या भावना, निगेटिव्ह कमेंट्स आहेत ते दूर करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला नक्की फोन करू शकता, आमच्या व्हिडिओवरती कमेंट करू शकता आणि आम्ही तुमच्या कमेंट्सना तुमच्या मनाचं समाधान होईपर्यंत आम्ही त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आमच्या चळवळीमध्ये तुम्हाला भाग घ्यायला नक्की आवडेल अशी मी आशा बाळगतो. सस्यपालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी पुन्हा तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.